पाऊले चालती पंढरीची वाट असं म्हणत हीच पाऊले आता महाराष्ट्रातून पंढरीच्या दिशेने प्रस्थान करत आहेत. आषाढी वारी निमित्ताने आपण पाहतो की वेगवेगळ्या सामाजिक संस्थांकडून वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांची वैद्यकीय सेवा तसेच विविध गावातून जात असताना त्यांच्यासाठी अल्पाहार, भोजन, पाणी, फळे इत्यादीचे मोफत वाटप करण्यात येते. मात्र पुण्यातील नरेगावातील एक चप्पल शूज विकणाऱ्या व्यावसायिकाने आपल्या माध्यमातून काहीतरी ईश्वर सेवा घडावी या उद्देशाने वारकऱ्यांसाठी मोफत 500 पादत्राणे वाटप करण्याचे आयोजन केलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. तर यामागचा उद्देश काय आहे आपण जाणून घेऊया. यंदाच्या आषाढी वारी निमित्त आम्ही वारकऱ्यांसाठी 500 जोडी पादत्राणांचे मोफत वाटप करण्याचा संकल्प केला आहे. या मागील हेतू असा की वारकऱ्यांची सेवा हीच ईश्वर सेवा असल्याचे आम्ही समजतो. अनेक गरजू वारकऱ्यांची यामुळे वारी सुखद होईल. आणि पहिलंच वर्ष आहे. या वर्षी आम्ही साधारण 500 पादत्राणांचं वाटप करण्याचं नियोजन केलेलं आहे. या निमित्त आम्ही विठुरायांच्या चरणी एकच प्रार्थना करू इच्छितो की यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस होऊ दे, आमचा बळीराजा सुखावू दे, महाराष्ट्रासह देशावर कुठलीही नैसर्गिक आपत्ती नको येऊ दे. राम कृष्ण हरी. नमस्कार. रोहन हे गेली 15 वर्ष झालं व्यवसाय करत आहेत. याच माध्यमातून वारकऱ्यांची सेवा घडावी या उद्देशाने 500 जोडी पादत्राणे वाटप केलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. तर सर्वत्र पाऊस पडू दे आणि बळीराजा सुखावू दे असं साकडं देखील विठुरायाकडे घातलेलं आहे. प्राची केदारी, लोकल 18, पुणे.